शाळकरी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनामध्ये विषबाधेचे प्रकार राज्यात घडल्याचे दिसून आले। या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून कडक पावले उचलण्यात आलीत। शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात। जालना जिल्ह्यात या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होत असल्याचं दिसून येतंय। विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी शिक्षण विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। आता विद्यार्थ्यांना भोजन देण्याआधी संबंधित शाळेतील शिक्षक भोजनाचा दर्जा तपासणार आहेत। त्यानंतरच विद्यार्थ्यांना भोजन दिलं जाणार आहे। यामध्ये भोजनाचा दर्जा एका विशेष नोंदवहीत नोंद करणे आता बंधनकारक असणार आहे। जालन्याच्या पिरपिंपळगावच्या एका शाळेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती मुख्याध्यापकांनी लेट्सअपशी बोलताना दिली। अनेक आपण वर्तमानपत्रामध्ये बघतोय किंवा दुसऱ्या न्यूजपेपरमध्ये बघतो, न्यूजमध्ये बघतोय की अनेक ठिकाणी विषबाधा झालेलं आपल्याला आढळतात आणि हा विषबाधा होऊ नये, मुलांना त्यापासून त्रास होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी मुलांना खिचडी वाटप करण्यासाठी किंवा शालेय पोषण आहार वाटप करता अगोदर आपण अर्धा तास शिक्षक लोक आमचे त्याची टेस्ट घेतात आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही ते मुलांना वाटप करतो। मुलांना वाटप करता सोबत सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत या ठिकाणी भोजन घेतो। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।